सांगली जिल्ह्यातील पलूस या छोट्याशा गावात राहणारे विजय माळी नावाचे एक तरुण शेतकरी. त्यांच्या घरात शेळी पालनाची सुरुवात झाली ती अगदी साध्या पद्धतीनं. विजय यांच्या आईने आलदरीने एकच शेळी घेतली. त्यावेळी कुणालाच कल्पना नव्हती की ही एक शेळी त्यांच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवासच बदलून टाकेल. द्राक्ष बागेत कामाला येणाऱ्या बाईची शेळी आमच्या आईने घेतलेली होती आणि त्या एका शेळीच्या ती अर्धलीने घेतली होती. 2 वेत खाऊन त्यांना परत द्यायची होती. तिथून आमची सुरुवात झाली. मग एका शेळीपासून आज जवळजवळ 20-22 वर्ष झाली. विजय यांनी त्या पहिल्या शेळीला मनापासून जपलं, तिची पिल्लं वाढवली, त्यांची काळजी घेतली. हळूहळू अनुभव वाढू लागला आणि विजय यांनी निर्णय घेतला की देशी शेळ्यांपेक्षा आफ्रिकन जातीच्या शेळ्यांमध्ये उत्पादन क्षमता जास्त आहे. मग त्यांनी मेहनतीने आपली पद्धत बदलली, पण एक गोष्ट मात्र कायम ठेवली, एकही शेळी बाहेरून विकत कधीच न घेणे. आईने घेतलेल्या त्या पहिल्या शेळीपासून आलेल्या पिल्लांवरच त्यांनी सगळा व्यवसाय उभा केला. वर्षागणिक कळप वाढवत गेला. एका शेळीपासून सुरू झालेला हा प्रवास आज 100 ते 150 शेळ्यांपर्यंत पोहोचला आहे. विजय यांच्या हातातला अनुभव, सातत्य आणि आईच्या विश्वासाची आठवण या सगळ्यांनी मिळून त्यांना आज मोठं यश दिलंय. आज ते या शेळ्यांच्या माध्यमातून वर्षाला 15 ते 20 लाख रुपयांचं उत्पन्न सहज कमवतात आणि तेही इतर खर्च काढून. दर्शक नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. खरं बघायला गेले तर केके न्यूज चॅनेलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या शेतकऱ्यांचे यशोगाथा आपल्यापर्यंत पोहोचवत असतोय. आज मी बघायला गेले तर सांगली जिल्ह्यामध्ये आहे. सांगली जिल्ह्यामधील पलूस या गावामध्ये आहे आणि या गावामधील एका प्रगतशील शेतकरी विजय माळी यांच्या आपण शेतामध्ये आहे. खरं तर बघायला गेलं तर प्रत्येक वेळेला आपण चॅनेलच्या माध्यमातून सांगत असतो की शेतकऱ्यांनी पारंपरिकतेला जोड देत आता आधुनिकतेकडे वळायला पाहिजे आणि आधुनिकतेकडे जर का वळाला तर त्या शेतकऱ्याचा खूप चांगल्या पद्धतीनं शेतीमधून किंवा शेतीला असणारे जोडधंदे आहेत त्यामधून फायदा होऊ शकतो. अशाच पद्धतीने आधुनिकतेची कास धरत विजय माळी यांनी त्यांच्या या शेतामध्ये शेळी पालन व्यवसाय सुरू केलेला आहे. शेतीसोबत हा जोडधंदा त्यांनी कशा पद्धतीने साकारलेला आहे आणि या संदर्भातील सविस्तर चर्चा आपण विजय माळी साहेबांच्या सोबत करणार. साहेब नमस्ते, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मला सांगा, साधारणतः आपण 20 ते 22 वर्ष झालं हे शेळी पालन व्यवसाय करताय. गावठी ज्या काही शेळी व्यवसाय करतो आपण तो सोडून आफ्रिकन जातीचं हे ब्रीड आपण वापरताय, तर ह्या दोन्हीतला फरक कशा पद्धतीने साधारणतः असतो? ब्रीड मधला फरक म्हणाला तर देशी शेळी आपली गावरान किंवा काळी किंवा देशी कोणती, ह्याची वजन वाढीची 80 ते 100 ग्रॅम कॅपॅसिटी आहे पर डे दिवसाला. आणि बोरची तुम्हाला 200 ग्रॅम पासून 400 ग्रॅम म्हणजे साधारणतः एक डबल ते तिप्पट म्हणावे लागेल. डबल दर. बर. आणि हा व्यवसाय साधारणतः आपण कधी सुरू केला? हा मी सर्वसाधारण 2002-3 ह्या दरम्यान चालू झाले. बर. कशी काय, म्हणजे प्रेरणा कशी मिळाली की गावठी शेळी पालन सोडून आफ्रिकन जातीत किंवा बोर जातीचं? आता ह्या शेळ्यांचं वैशिष्ट्य म्हणून बघायला गेलं तर पांढरी पूर्ण अंग आणि शरीर, म्हणजे डोकं जर का बघितलं तर तपकिरी, अशा पद्धतीने ही शेळी ओळखली जाते. मग हे शेळी पालन करायचं हे तुमच्या कसं काय डोक्यात आलं? नाही, हे शेळी पालन करायचं त्यावेळेला हे शेळी पालन किंवा शेड म्हणजे हे फार्म वगैरे असं काही नव्हतं. आमची द्राक्ष बाग होती. एक आमच्या द्राक्ष बागेत कामाला येणाऱ्या बाईची शेळी आमच्या आईने घेतलेली होती आणि त्या एका शेळीच्या ती अर्धलीने घेतली होती. 2 वेत खाऊन त्यांना परत द्यायची होती. त्यामध्ये आम्हाला 2-4 पिल्लं मिळाली आणि आम्ही त्यांना ती शेळी परत दिली. पण बाय चान्स ती शेळी येतानाच म्हणजे आम्हाला बोर क्रॉस होती. तिथून आमची सुरुवात झाली. मग एका शेळीपासून आज जवळजवळ 20-22 वर्ष झाली आम्ही करतोय. म्हणजे त्या शेळीपासूनच सगळी जी काही दिसतंय हे सगळं एका त्या शेळीपासून सुरू झालेला व्यवसाय आहे. 20-22 वर्षात म्हणजे बाहेरून इम्पोर्ट केल्या शेळ्या विकत आणल्या असं काही नाही केलेलं? नाही, शेळी विकत काही आणलेली नाही आम्ही, कुठलीच घातली नाही. मेल फक्त दर 2 वर्षाला बदलताय. मला सांगा, धंदा हा सुरू करताना म्हणजे एखाद्या वेळेला आता आपण जी मुलाखत घेतोय या माध्यमातून काय तर नवनवीन जे काही शेतकरी आहेत, युवक आहेत, जे बेरोजगार आहेत, त्यांनी ह्या व्यवसायाकडे वळायचं झालं तर ह्या व्यवसायात तसा फायदा आहे का? कसं आहे, बेरोजगारांनी वळायला काही हरकत नाही आणि ह्यामध्ये जो कष्ट करून तग धरून राहील तो नक्की फायदेशीर राहील. ह्यामध्ये म्हणजे नवीन मुलांनी घेताना किंवा काय
हा. बंदिस्त करायचं आहे की अर्धबंदिस्त करायचं आहे का फिरस्ती करायचं आहे ते ठरवलं पाहिजे. आता त्याच्यातला फायदे सांगा, म्हणजे बंदिस्त केल्यानंतर, अर्धबंदिस्त किंवा फिरस्ती ठेवल्यानंतरचे फायदे काय असतात? फिरस्तीला गावगाव फिरावं लागतंय चाऱ्यासाठी. हा. आता हा आमचा बंदिस्त अर्धबंदिस्त असं दोन्ही आहे. हम्म. आत बंदिस्त आहे, इथं अर्धबंदिस्त आहे. ह्यामध्ये काय होतं, चारा वगैरे आपण जागेवर पुरवू शकतोय. बाहेर फिरावं लागत नाही, सगळं जागेवर आपण ह्यांना देत असल्यामुळं जागा थोडीशी जाते. पण जे उत्पन्नाचं वाढ आहे ती ह्या क्षेत्राच्या मानानं आपल्याला ती कव्हर होऊन जाते. साधारणतः 100 शेळ्यांसाठी साधारणतः किती जागा लागते? म्हणजे पलीकडच्या बाजूला आता आपण बंदिस्त हे केलेलं आहे, आता इकडच्या बाजूला मुक्त स्वरूपात सोडताय, हा. तर टोटल जागा किती लागते साधारणतः 100 शेळ्यांच्या हिशोबाने? एक 5-7 गुंठे लागते. 5 ते 7 गुंठे जागा लागते. तरी पाहिजे, कमीत कमी 5 गुंठे. बरं. त्याच्या पुढे आता सांगा की शेड बांधण्यासाठी येणारा जो काही खर्च आहे तो कसा असतो? पलीकडच्या बाजूला इथं बघायला गेलं तर इथला खर्च साधारणतः कसा असतो? तुम्ही प्रत्येक ठिकाणी त्यांच्या चाऱ्यासाठी किंवा ह्याच्यासाठी हे तयार करून घेतले, गव्हाण तयार करून घेतलेले आहे, त्याचा साधारणतः खर्च किती येतो? खर्च म्हणजे तुमच्या क्वांटिटीवर म्हणजे फरक पडणार आहे. तुम्ही तुमचं चाऱ्याचं नियोजन कसं करताय त्याच्यावर आहे. आता अर्धबंदिस्त बंदिस्त मध्ये गेलं तर तुम्हाला क्षेत्र गुंतवावं कमी लागेल आणि जागा सगळा एका तुम्हाला दवाणी दिला पाहिजे. पण ह्याला अर्धबंदिस्त थोडं फिरस्ती किंवा अशी ओपन स्पेस पाहिजे. त्यांना जास्तीत जास्त फुफ्फुसाचे सर्दी, पडसं, खोकला हे आजार होतात. यांना फ्रेश एअर मिळाली पाहिजे. म्हणजे पूर्ण बंदिस्त आणि अर्धबंदिस्त मध्ये हा फरक राहतोय. फिरस्तीमध्ये पूर्ण तुम्हाला चारा दुसरी फिरावं लागतंय, म्हणजे आपलं घर सोडून बाहेर फिरायला लागतंय. बरोबर. ते आजकाल तणनाशकामुळे शक्य नाही. त्यामुळं आम्ही हे करतोय. साधारणतः ह्याच्यासाठी खर्च म्हणजे शेडसाठी खर्च किती येतोय साधारणतः? शेडसाठी कसं आहे, 10 शेळ्यांना म्हणला तर म्हणजे एक 10 शेळ्यांचा एक ग्रुप धरू, 10 शेळ्यांच्या मध्ये त्या पटीत 100ला वाढेल. 10 शेळ्यांना तुम्हाला एक जाळी 5,000 जाळी आणि गव्हाणी 5,000, 10,000 इनिशियल तेवढा खर्च आहे. त्यानंतर तुम्ही चारा नियोजन करून चारा देणं हे महत्वाचं आहे. बरोबर. आणि बंदिस्त शेड काय तुम्हाला 10x20 असलं तरी भरपूर होते. 10x20 मध्ये. आता मला सांगा साहेब, ह्याचं चाऱ्याचं नियोजन कशा पद्धतीने राहतं? इतर कुठली म्हणजे शेतातल्या ह्याच्या व्यतिरिक्त अजून त्यांच्यासाठी काही खाद्य वेगळं राहतं का? खाद्य वेगळं राहत नाही. यांना कसं आहे, वजनाच्या 10% खाद्य लागतं. म्हणजे सर्वसाधारण आता मोठ्या शेळ्या घेतल्या तर आमच्या एक 60 किलो ऍव्हरेज आहेत. 60 किलो म्हणलं तर तुम्हाला 10% म्हणलं तर 4-5 किलो पर्यंत, 5 ते 6 किलो पर्यंत लागणार. सुका चारा लागेल. त्यानंतर ओला चारा त्यानुसार बदल होईल, म्हणजे तो सीझन नुसार बदलतो. ओल्या चाऱ्याच्या नियोजनामध्ये तुम्ही दशरथ घास, मेथी घास, शेवरी, सुबाबूळ, हादगा, तुत्ती, नंतर वेगवेगळे फायबर मध्ये म्हणलं तर 4-5 प्रकारचे नेपियर आहेत. म्हणजे आमच्याकडे 4G बुलेट आहे, तैवान नेपियर आहे, स्मार्ट थायलंडचं स्मार्ट नेपियर आहे. एवढं चारा बदलून लागतोय. त्याचं तुमचं डेलीचं चाऱ्या द्यायचं प्रमाण कशा पद्धतीनं राहतं? म्हणजे रोज सकाळी किती वाजता हा तुमचा दिनक्रम सुरू होतोय आणि त्याचा पूर्ण दिवसभराचं शेड्यूल काय राहतं यांचं चाऱ्या देण्याचं, पाणी देण्याचं? पाणी काय कंटिन्युअस पाठीत असतंय, ज्याला पाहिजे तेव्हा ज्यांना पाहिजे त्यांनी प्यायचं आहे. म्हणजे पाण्याचा विषय मिटतोय. राहिला बाहेर सकाळी बाहेर सोडण्यापूर्वी किंवा रात्रभर आम्ही शक्यतो सुका चारा देऊन ठेवतो, खाल्लेला असतो त्यांनी. आणि इकडं आपल्याला सोयीस्कर पडते, म्हणजे हिरवा चारा ट्रॅक्टर आत घेऊन फिरवून टाकायला सोपा पडते. इथे हिरवा चारा असतो. आणि खाद्य आता इथून आत जातील त्यावेळेला त्या गव्हाणीमध्ये खाद्य ठेवलेलं म्हणजे अगोदर घालून ठेवतो, नंतर हे सोडतोय. तशा पद्धतीनं नियोजन राहतं. साधारणतः म्हणजे प्रत्येक ह्याला बघायला गेलं तर 5 ते 6 किलो पर्यंत म्हणजे चारा लागेल असं तुमचं एक मत आहे? बरं, मला एक सांगा की मगाशी तुम्ही बोलताना बोललात की साधारणतः बघायला गेलं तर भारतीय जातीच्या शेळीपेक्षा हे आफ्रिकन ब्रीड जे आहे ते डबल वेगानं वाढतं. तशा पद्धतीने ह्यांची प्रजनन क्षमता कशा पद्धतीने राहते? ह्यात पहिलारूला एक पिल्लू होऊ शकते. पहिलारू तुम्ही जर समजा 40-50 किलोला जर गाभ घालवली पाठ तर 2 होऊ शकण्याचे चान्सेस आहेत. कमीत कमी 1 वर्ष वय 10 म्हणजे 8 महिन्यापासून माझ्यावर येतात.
8 ते 12 मध्ये तुम्ही वेट गेन कसं करून कशी पाठ भरवताय त्याच्यावर वेट पिल्लं गेन साठी आहार महत्वाचा. हो. बर बर आणि पहिल्या रोज शक्यतो एक धरावं, हा. नंतर 2-2 पिल्लं होतात. बर हा. म्हणजे प्रत्येक 6 Female. महिन्याला नाही, 1.5 वर्षात 2 मिळतं. 1.5 वर्षात 2 वेतनी. गाभण काळ 150 दिवसाचा असतोय. बर बर 150 दिवसामध्ये तुम्ही 3 महिन्याची कास दिसायला लागले की खाद्य वाढवून शेळ्यांची पिल्ल्यांची वाढ होते. हम्म. आणि तिथून पुढे सर्वसाधारण 3 महिने म्हणजे 90 ते 120 दिवसात पिल्ली विक्री होतात. याला ब्रीडिंग साठी सिमेंट काही इम्पोर्टेड ठेवलाय की ह्याच्या सोबतच नाही, आता त्यामध्ये आता सध्या इम्पोर्टेड म्हणजे फुल इम्पोर्टेड ब्रीड आले फुल ब्लड मध्ये. त्याचे आता आमच्याकडे सोय आहे. आम्ही सिमेंट्स काढून सुद्धा स्वतःच्या शेळ्या भरवू शकतो. बर बर म्हणजे त्याचं कसं आहे, 20 शेळ्या पाठीमागे एक नर पाळावा लागतो. बर बर 20 शेळ्यांच्या पाठीमागे एक नर पाळावा लागतो. आणि जर तुमची क्वांटिटी वाढली तर नर जास्त ठेवणं महाग पडते, म्हणजे खर्चिक होते. आणि त्यांचं तुम्ही लॉट वाईज जर परफेक्ट नियोजन केलं तर 10-10च्या ह्यानी तुम्ही घालवू शकता. म्हणजे तुमच्या ह्याच्यानुसार 100 शेळ्यांच्या मागे किमान एक 5 ते 6 नर तरी आपल्याला 4 तरी पाहिजे. 4 तरी मिनिमम ठेवायला पाहिजे. आणि त्याचा जो काही खर्च असेल तो म्हणजे खाद्याचा जो काही खर्च आहे तोच एक्स्ट्रा येऊ शकतो. बरं, आता मला सांगा की ह्या धंद्या करत असताना चुका कोणकोणत्या शेतकऱ्यांनी टाळायला पाहिजे? तुमचं नियोजन परफेक्ट पाहिजे. 1000 दिवसापासून 3000 दिवसापर्यंत तग धरला पाहिजे. तुम्ही बंदिस्त करणार असला तर बंदिस्त शेळ मधलीच पिल्लं घेतली पाहिजेत, की शक्यतो ती जाग्यावर सगळी व्हॅक्सिनेशन पूर्ण असतात. ती खात्री करून घेतली पाहिजे. म्हणजे घेताना पण आहेत म्हणणं आणि केलेली असणं हे पण बघितलं पाहिजे. तुम्ही बाजारात गेला, बाजारातनं जर खरेदी केली तर बाजारातनं तुम्हाला फ्री मध्ये सगळे रोग त्यांच्या बरोबर येतात. बर 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 आणि त्यामध्ये मग शेतकऱ्याचं पुढे नुकसान होतं. मग त्यासाठी काळजी काय घ्यावी लागते? काळजी म्हणजे लसीकरण महत्वाचं आहे. बर. वर्षातले म्हणजे ह्याच्यात लसीकरण ETV, PPR, FMD, HSBQ, आता लंपीचा आलाय म्हणून शिपपॉक्स, गोटपॉक्स देतात. बर. एवढं कमीत कमी पाहिजे. वर्षातनं ह्या किमान किती लसी द्याव्या लागतात? PPR ही आहे ती 3 वर्षातनं एकदा आहे. तरी पण आम्ही दरवर्षी देतो, कारण नवीन पिल्ले येतात, व्हॅक्सिन अवेलेबल असते. त्यानंतर ETV 2दा द्यावी लागते, म्हणजे उन्हाळ्यातून पावसाळ्यात सीझन जाताना, आणि शेळ्या गाभ असताना 3-4 महिन्यात. अशा पद्धतीचे लसीकरण राहते. या लसीकरण व्यतिरिक्त आणखी काही काळजी घ्यावी लागते का? खाद्य पुरवठा व्यवस्थित पाहिजे. बर. चारा नियोजन व्यवस्थित पाहिजे. बर बर पिल्ल्यांचं संगोपन, म्हणजे ह्यात लॉस होतो तो पिल्ली मरतुकचाच लॉस होतो. मग तुम्ही गाभण पिरियड मध्ये ETV दिले असेल तर मरतूक 30-40 दिवसा, म्हणजे मरतूक होती ती सर्वसाधारण पिल्ल्याच्या जन्मानंतर 30-40 दिवसापासून 60 दिवसापर्यंत होती. बर. जर तुम्ही ETV दिलं नसेल तरी होती. आणि जर तुमच्या फार्म निर्जंतुकीकरण व्यवस्थित नसेल तर त्यातनं उद्भवणार. निर्जंतुकीकरणासाठी काय करावे लागतं? निर्जंतुकीकरणासाठी शेडमध्ये खाली म्हणजे कोबा किंवा वीट किंवा फरशी पाहिजे. चुना मारलेला असला पाहिजे. तुम्ही वर्षातून कमीत कमी 2 वेळेला तरी चुना आणि पोटॅशियम परमॅंगनेट स्वॅप करून फॉर्मेलिन वगैरे देऊन निर्जंतुकीकरण ठेवलं पाहिजे. करून घ्यावं. आता मला सांगा साहेब, ह्याचं धंद्याच्या प्रॉफिट वरती बोलूया आपण. साधारणतः 100 जर का ह्या शेळ्या आपण पालन करत असलो तर ह्याच्यातून कोणत्या पद्धतीने आपण उत्पन्न मिळवू शकतो? म्हणजे तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे भारतीय जातीच्या ह्याला वाढ कमी आहे, त्यांची बघायला गेलं तर वाढ दुप्पट आहे. मग ह्याचा मांसासाठी उपयोग होऊ शकतो, दुसरा बघायला गेलं तर दुधासाठी उपयोग होऊ शकतो, तिसरा बघायला गेलं तर ब्रीडिंगसाठी उपयोग होऊ शकतो. अशा पद्धतीने, किंवा चौथा बघायला गेलं तर यांच्या खतासाठी उपयोग होऊ शकतो. अशा पद्धतीने मल्टिपल ह्याचे इन्कम सोर्सेस आहेत. तर तुम्ही कशा पद्धतीने ह्याची आर्थिक गणित कसं समजावून सांगा? आर्थिक गणित तुम्हाला सांगतो. ह्याच्या धंद्यातल्या धंदा असा आहे की ह्यामध्ये सगळ्या शेळ्यांना फिमेल किंवा मेल होतील असं नाही. मेल फिमेल हे 50-50% धरायचे. 100 शेळ्यांच्या मध्ये 80 पिल्लं हाताला, म्हणजे 200 होणार. पण आपल्याला एक सर्वसाधारण 10% मरतूक हे ते धरली तरी 20 एक कमी होणार. समजा 150 ते 160-180 पर्यंत हाताला लागतात. बरोबर बरोबर बरोबर. ते तुमच्या नियोजनावर आहे सगळं. बरोबर. आणि आता आम्ही विकतोय
आता मटणाचा रेट 700 रुपये आहे. बरोबर. आता आमचे जे ब्रिडिंगला फिमेल सगळ्या ब्रिडिंगला जातात. फिमेल ब्रिडिंगला जातात ते 1000 ते 1500 रुपये रेट आहेत क्वालिटीनुसार. बरोबर. आणि मेल जे आहेत ते मेल हे एक वर्षामध्ये 90 किलो पासून 100 किलोच्या पुढे जाऊ शकते, एवढ्यापर्यंत जातात. आणि त्याचं कस्टमर आहे ते सगळं बकरीच असते. बर. त्याला कस्टमर सिटीतले लागतात. बरोबर. मग तुम्ही शेळी पालन बरोबर बोकड पालन पण करू शकता. बरोबर. परत बकरी बकरीसाठी मग तुमचं उत्पन्न हे पिल्लच आहेत. बरोबर. म्हणजे साधारणतः बघायला गेलं तर एक बोकड जर का आपण पकडायचं झालं, तुमच्या म्हणण्यानुसार 70 ते 80 किलो पर्यंत तर तो जात असेल, तर 35 ते 40 हजार पर्यंत त्याचं ह्याच्यातून उत्पन्न होऊ शकतं का? नाही, कसं आहे सांगतो तुम्हाला. तुमचं मेल म्हणजे बकरीचे मेलचे रेंज अशी आहे की 80 किलो जर असेल तर त्याची किंमत सर्वसाधारण ऍव्हरेज 75,000ला स्टार्ट होती. बर. आणि ज्या वेळेला तुम्ही 100च्या वर व्हिडिओ टाकाल, वजन करून 100, 105, 101 आहे, त्याला मिनिमम मागणी 100ची 1 लाखाच्या आसपास त्या लेवलला मागणी आहे. आणि जे ब्रीडिंग साठी आपली जी विक्री होते त्याचा साधारणतः रेट कसा? ब्रीडिंगच्या फिमेल ज्या आहेत, फिमेल 1000 ते 1500 रुपये किलोनी जातात. हा, ते साधारणतः कितव्या महिन्यापासून आपण सेल करायला चालू करतो? हे यांचं वजन वाढ आहे ना, की सर्वसाधारण बघा 3 ते 4 महिन्यात तुम्हाला 3 महिन्यामध्ये कमीत कमी 20 किलो होती. 3 महिन्यामध्ये मग दूध पिणारी पिल्ल 20 किलो होतात. बर. मिनिमम रेट 20,000 रुपये धरला तरी 160 पिल्लांचे आपलं उत्पन्न होऊ शकते. बरोबर. म्हणजे साधारणतः बघायला गेलं आपण त्याचं एक गणित ऍव्हरेज 150 पिल्ल धरा, कमीत कमी मला सांगा. टोटल ऍव्हरेज बघायला गेलं तर 150 किलो, 150 पिल्ले गुणिले 20 किलो, आणि त्याचा रेट जो असणार आहे तो कसा असतो? 20 म्हणजे 1000 रुपये किलो. 1000 रुपये किलो. म्हणजे साधारणतः नाही म्हटलं तरी 1 2 3 4 5 30 लाखापर्यंत उत्पन्न जाऊ शकतं का 100 पिलांच्या मागे? 100 शेळ्यांच्या मागे साधारणतः 30 लाख रुपयांचं उत्पन्न ह्याच्यातून मिळू शकतं, म्हणजे ब्रीडिंग मधून मिळू शकतं. 100 शेळ्यामध्ये मी 150 पिल्ल का धरली? ऍव्हरेज 1.5 पिल्लू धरले. बरोबर. काही पहिल्यावर असतात, वर्षाचं साधारणतः उत्पन्न बघायला गेलं तर एक 25 ते 30 लाखापर्यंत ऍव्हरेज जाऊ शकतं. आणि ह्याला येणारा साहेब जो खर्च आहे तो साधारणतः वर्षाकाठी किती खर्च येतो त्याचं काय कॅल्क्युलेशन असेल की साधारणतः ऍव्हरेज 100 शेळ्यांना मिनिमम 20 रुपये धरलं तर 2000 रुपये रोजचे आहेत. डेली 2000 100 शेळ्यांच्यासाठी? होय. बर. एका शेळीला 20 किलो धरलं. बर. सगळं त्यात. बर. म्हणजे जवळपास नाही म्हटलं तर एक 7.5 लाखापर्यंत वर्षाकाठी खर्च जाऊ शकतो. 10 लाख धरा, म्हणजे पकडून चला एक 10 लाख खर्च आणि 20 लाख रुपये वर्षाकाठी मेंटेनन्स आहे, मेडिसिन आहे. म्हणजे आता सर्व आमचं जनरल सांगतो, 2 लाख सुकावा चारा, 2 लाख ते 3 लाख खाद्य लागते, आणि तुमचं ओला चारा आपला जो तयार होतो तो, आणि तुमचं मेडिसिन म्हणजे व्हॅक्सिन मेडिसिन पण लागतात. काही काही वेळेला डिवर्मिंग करायला लागते, व्हॅक्सिनेशन आहे, आजारी पडला आहे किंवा प्रिव्हेन्शन आहे, हे बघावं लागतं. बर. तुम्ही आपल्या चॅनेलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किंवा इतर जे ह्या व्यवसायाकडे वळू इच्छिणाऱ्या नवीन बेरोजगार तरुणांना म्हणूया आपण, तर काय सल्ला देऊ शकताय, काय सांगाल आपण? कसं आहे, ह्यामध्ये जो कष्ट करून तरतोय आणि जो कष्ट करेल तो ह्यात टिकतोय, आणि ह्या धंद्यात कॉम्पिटिशन काय फार अशी नाही आहे. बरोबर. कारण मटणाच्या मागणीला म्हणजे त्या पद्धतीने पुरवठा होत नाही. बरोबर. तुम्ही जो करेल तो खाईल, त्याचा काय विषय नाही. करणारा व्यवस्थित पाहिजे, फक्त करणार प्रामाणिकपणे ह्या धंद्यात पाहिजे. दुसरं मगाशी मला ताई बोलताना बोलल्यात की ह्या शेळ्यांना मागणी आपल्या भागापेक्षा पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जास्त आहे, त्याच्याबद्दल काय सांगा? पुणे मुंबई म्हणजे नुसतं पुणे मुंबई असं म्हणून चालणार नाही, बाहेर शहरांच्या मध्ये जास्त आहे म्हणूया आपण. कसं आहे, आजकाल लोकांच्या खिशात अँड्रॉइड आहेत. महाराष्ट्र सोडून आउट ऑफ महाराष्ट्र सुद्धा भरपूर मागणी आहे. आता आमचं माल तामिळनाडू, बेळगाव, इकडं तेलंगणा, राजस्थान, गुजरात, ओरिसा सगळीकडे गेलेलं आहे, पोहोचवत गेलेलं. बर. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण विजय माळी साहेबांच्या या गोट फार्मवरती आपण आलेलो आहे, व्हिजिट दिलेली आहे. त्यांचं हे एकूण एक कशा पद्धतीचा लेखाजोखा त्यांनी हे तर म्हणजे पूर्ण ह्या धंद्याचं गणित
पूर्णपणे आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून जवळपास 20 ते 22 वर्षाचा जो काही एक्सपिरियन्स आहे तो त्यांनी आपल्यासोबत बोलताना शेअर केलेला आहे. तर आपण केके न्यूज चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा ज्या आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचवत असतोय. तुम्हाला ही स्टोरी कशा पद्धतीने वाटली हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तुमचं तरी आपल्या केके न्यूज चॅनलला फॉलो केलं नसेल तर फॉलो करायला विसरू नका. केके न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन सचिन वरेकर यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद.